नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण करणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल गार्लिक मशरूम। तर चला गार्लिक मशरूम पटकन करू अशी चटपटीत आणि झटपट होणारी रेसिपी अगदी मोजून 5 ते 7 मिनिटाच्या तुमच्या प्लेटमध्ये येणार आहे ही चटपटीत आणि झटपट होणारी गार्लिक पेपर मशरूम। तर चला पटकन जाऊन करूया गार्लिक पेपर मशरूम। त्याच्यासाठी घेतलेले मी इथं 1/2 किलो मशरूम ते स्वच्छ धुवून सोलून मी कापून घेतलेले आहेत। एका मशरूमचे मी 2 भाग केलेले आहेत, मोठे असतील तर 4 भाग केले तरी चालतील। कढीपत्ता घेतला, इंडियन टच तेला आणि जिरे घेतले, ऑप्शनल आहे कढीपत्ता आणि जिरे, पण इथं लसूण भरपूर घ्यायचं, अगदी 8-10 पाकळ मी बारीक कापून घेतलेले आहेत सोललेले लसूण। आता इथं सुके मसाला घेतलेले आहेत, मी चिली फ्लेक्स घेतले 1 छोटा चमचा, मिक्स हर्ब घेतले 1 छोटा चमचा, काळे मिरे पावडरसुद्धा इथं घ्यायचे 1 छोटा चमचा आणि त्याच्याही अर्ध आपलं घेतलं मीठ, रेग्युलर मीठ। आता इथं पटकन जाऊन कृती बघूया। इथं टाकलं 1 ते 1.5 चमचा तेल, त्याच्यासोबतच मी 1 चमचा बटर टाकणार आहे, तर त्यामुळे तेल थोडं कमी। नुसतं बटर टाकून नाही चालत, कारण की बटर लगेच जळतं किंवा करपतं, त्यामुळे तेल इथं टाकायचं कॉम्बिनेशनला। पॅन छान गरम होऊ द्यायचा, मग त्याच्यात टाकायचं तेल 1 ते 1.5 चमचा, तेलसुद्धा छान गरम होऊ द्यायचं, मग त्याच्यात टाकायचं 1 ते 1.5 चमचा बटर। परत हे बघा मस्तपैकी बटर टाकलेलं आहे, कारण की इथं आपल्याला बटर भरपूर लागणार आहे। मशरूम जे आहे ते बटरमध्ये खूप छान फ्लेवर देतं। बटरच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। कढीपत्ता टाकला, जिरे टाकले आणि टाकलं लसूण बारीक कापलेला। छानपैकी जर खमंग फोडणी बसू द्यायची। गॅसची फ्लेम इथं मीडियम आहे, स्लो नाही करायची, फुल नाही करायची, मीडियम फ्लेमवरती आपल्याला पूर्ण प्रोसिजर करायची आहे रेसिपी म्हणजे। तर हे बघा छानपैकी सोते करायचं। इथं एक लक्षात ठेवा की बटर किंवा लसूण जे आहे ते करपता कामा नाही, म्हणजे जळता कामा नाही। करपलेलं बटर किंवा करपलेला लसूणचा अगदी उग्र वास येतो, तो या भाजीला एक म्हणजे चांगलं नाही वाटत, खूप कडवट वास येतो। लगेच टाकलं बटर आणि लसूण जसं लाल झालं लगेच टाकलं आपले मशरूम। आता छान इथं मशरूम परतून घ्यायचे। ह्या मशरूमच्या रेसिपीला आपल्याला अजिबात झाकण ठेवायचं नाही किंवा स्लो गॅससुद्धा करायचा नाही, हाय फ्लेम ठेवू शकता किंवा मीडियम फ्लेम। आता थोडंसं परतून झाले तडक्यामध्ये मशरूम की लगेच टाकले आपले सुके मसाले। चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता, पण काळे मिरे आणि मिक्स्ड हर्ब इथं गरजेचं आहे। ते मीठ कमी टाकलं आहे, कारण की बटरमध्ये ऑलरेडी भरपूर मीठ आहे आणि ही भाजी आपली जितकी दिसते तितकी नाही होणार आहे, अर्धी होणार आहे, कारण की ही सुद्धा श्रिंक होतं, म्हणजे प्रमाण कमी होतं। जसं आपली मेथीची भाजी किंवा तुरीची भाजी जशी कमी होते शिजल्यानंतर, तशीच ही भाजीसुद्धा होते। तर ह्यामुळे मिठाचं प्रमाण सांभाळून टाकायचं आणि ह्याला झाकण ठेवायचं नाही, अगदी तुरीसारखी ह्याचासुद्धा रंग बदलतो आणि हे काळपट होते, पाणी जास्त सुटतं आणि ह्याला अगदी उग्र वास येतो, त्यामुळे याला झाकण ठेवायचं नाही। किंवा सुकी बनवणार असाल तर मी म्हणते, जर तुम्ही रस्स्याची बनवणार असाल तर ऑब्व्हियसली पाणी टाकणार, बट जर अशा पद्धतीने करणार तर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि झाकण ठेवायचं नाही, बस। अगदी 5 ते 7 मिनटात तुमच्या टिफिनमध्ये रेडी होते ही भाजी। परतून घेतली छानपैकी आणि शेवटच्या 10-12 सेकंडला आपल्याला इथं बटर टाकायचं आहे अजून, आणि कोथिंबीर कमी जास्त करू शकता, तुम्हाला आवडेल तितकी तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता, आणि टाकायचं आहे बटर। आता बटरच्या ऐवजी तुम्हाला हेल्दी ऑप्शन पाहिजे तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता, इथं काहीच हरकत नाही, पण बटरचा फ्लेवर आणि लसणाचा फ्लेवर खूप छान तडका बसतो। नक्की टाका बटर आणि गार्लिकचा फ्लेवर। तर चला पटकन जाऊन आता ह्याच्यावरती टाकूया बटर आणि कोथिंबीर। तर शेवटचे 10-12 सेकंडसाठी तर गॅस मी फुल केलेला आहे, जसं मी स्टोअर करते किंवा परतून घेते। शेवटचे 10-12 सेकंडसाठी मी परत एकदा सांगते, बस याला परतून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनटात ही गॅस बंद करायचा आहे। मी अजिबात पूर्ण रेसिपीमध्ये गॅसची फ्लेम स्लो केली नव्हती, मीडियम फ्लेमवरती होता। आता टाकला बटर आणि आत्ता अगदी 4थ्या सेकंडला मी गॅस बंद करणार आहे, कारण की मस्तपैकी परतून घेतलेलं आणि थंडी झाली की लगेच आपल्या टिफिनमध्ये पॅक करायची। स्टार्टर म्हणून, साईड डिश म्हणून, टिफिनमध्ये भाजी म्हणून अगदी एन्जॉय करा। हेल्दी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल। अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी ही भाजी आहे मशरूमची, तर नक्की करा गार्लिक पेपर मशरूम। तर चला, आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सगळं करणं निःशुल्क आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।